वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे नाशिक मतदारसंघातून। नाशिक मध्य मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय। हेमलता पाटलांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। हेमलता पाटील नाशिक मध्य मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहेत। नाशिकमध्ये काँग्रेस 8 ते 9 जागांवर लढण्याची तयारी करत आहे। काँग्रेसची भूमिका काय? कारण ठाकरे गटाकडून असं सांगितलं जात आहे की साधारण 8 जागांवर आम्ही आमचा दावा सांगणार आहे। लोकसभेमध्ये आपण जे बघितलं ते लोकसभेच्या यशामागचं गणित असं आहे की महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते होते ते एकजिन्सीपणाने एक दिलाने काम करत होते। त्यामुळे निवडून येणं हाच एक प्रमुख क्रायटेरिया ठेवला पाहिजे आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये जी जी ताकद आहे त्यामध्ये कोणीही कुठलाही इगो न आणता की हा उमेदवार निवडून येणार आहे, मागच्या वेळेला याला इतकी मतं होती, हा विचार जर करून तिकीट वाटप केलं तर मला असं वाटतं की चांगल्या सीट निवडून येईल। जास्तीत जास्त जागा जरी आपण म्हणत असलात तरी किती नेमक्या जागा आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करत असाल, ग्राउंडवर आपण अभ्यास करत असाल, नेमक्या किती जागांवर काँग्रेसची ताकद दिसते आता? आमच्या ज्या विभाग वाईज मीटिंग झालेल्या आहेत आणि जे कार्यकर्त्यांशी संवाद झालेला आहे तर कार्यकर्ते आमच्याकडे 8 ते 9 जागांबाबत आग्रही आहेत आणि त्या पद्धतीच्या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।